बस. बोल, काय झालं? तू हातात हात धरून बसायला बोलवलंयस मला? तुला काही प्रॉब्लेम आहे का मी असा हातात हात धरून बसल्याने? मला काय बी प्रॉब्लेम नाही. मी आयुष्यभर असं बसू शकते हातात हात धरून. हो ना, मग बस की थोडा वेळ. श्रावणी, मला खरंच काम आहे. सांग काय सांगायचंय. बरं, आज ना बाबांचा मूड चांगला होता. त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं पण होतं. मला वाटतंय मी आजच त्यांना आपल्याबद्दल सांगून टाकते. काय एवढ्या लवकर? अरे हे बघ, आपल्याला ना जास्त वेळ घालवून चालणार नाही. आणि मला तुला गमवायचं नाही. मला वाटतंय सगळं सांगून टाकायला हवं. त्यात विचार काय करायचा, पटकन बोलून टाकायचं. शुभू, एवढं सोपं आहे का ते? हे बघ, सोपं तर नाहीये हे मला बी ठाऊक आहे. मग काय करायचंय सांग. मी प्रॅक्टिस करू का? तुला प्रॅक्टिस करायची गरज आहे आता? चालते. ठीक आहे मग तू बाबा, मी श्रावणी तुझ्याबरोबर प्रॅक्टिस करते. ठीक आहे. बोल, तुला काय बोलायचंय ते. हा, ते ना मी आणि शुभू आणि मी म्हणजे इथे बस. हे बघ श्रावणी, असं घाबरून नाही चालणार. साहेब तर आता समोर बी नाही तरी बी घाबरायला लागलायस. हे बघ, तू घाबरलीस ना मला लई टेन्शन येईल. तुला फर्म राहावं लागेल. हे बघ, जे होईल ते होईल. आपण दोघं समोर जाऊयात. श्रावणी, शुभू, काय चाललंय? अरे हो, काल तुम्हाला एकांतात बोलायला वेळ मिळाला होता ना. आता काय गुलुगुलू गप्पा सुरू आहेत का? चालू दे तुमचं. श्रावणी, असं का तोंड पडलंयस? काकू, नाही म्हणजे काल आम्ही आमचं प्रेम व्यक्त केलंय, पण तेवढ्याने काहीच होणार नाहीये ग. म्हणजे आम्हाला आमच्या प्रेमाची परीक्षा द्यावी लागणार आहे. एक मिनिट, कोण घेत आहे तुमच्या प्रेमाची परीक्षा? साहेब, आम्ही दोघांनी ठरवलं की आमच्या प्रेमाबद्दल साहेबांना सांगायचंय. पण श्रावणीला हे कळत नाही की कसं सांगायचं. श्रावणी, प्रेम केलंयस तू, घाबरतीस काय? मी माझ्या बाबांना आमच्या प्रेमाबद्दल सांगायला गेले होते ना, तेव्हा मी थोडे घाबरले होते. अगं पण एकदा मनाशी ठरवलं आणि बिनधास्त गेल्याने पटापट सगळं बोलून टाकलं. म्हटलं जे व्हायचंय ते होईल. एक तर होकार तर येईल, नाही तर नकार येईल. जे काही असेल ते ऍक्सेप्ट. काकू, तुझी गोष्ट वेगळी होती आणि माझी वेगळी. वेगळं वगैरे काही नसतं. हे बघ, भैया साहेबांसमोर जा आणि बिनधास्त सगळं पटापट बोलून टाक. हे बरोबर आहे. काकू, अगं शब्दांची जुळवाजुळव पण करता येत नाही मला. काय बोलणार? श्रावणी, शब्दांची जुळवाजुळव वगैरे करायची काय गरज आहे? त्यांच्या समोर जा आणि सगळं बोलून टाक. बरोबर आहे.